नमस्कार, मी बाबासाहेब दाडे आणि माझ्यासोबत दूध उत्पादक शेतकरी तात्याराव दाडे. आणि आपण सर्वजण बघू शकता, यांनी ओपन गोठा या ठिकाणी केलेला असून त्यांची व्यवस्था बघून मन चक्रावून जाईल. मी तुम्हाला एकदा सर्वांना ओपन गोठा दाखवतोच आणि नंतर मग त्यांची खाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था ती पण तुम्हाला दाखवतोच. आपल्यासोबत दूध उत्पादक शेतकरी तात्याराव दाडे आहेच, त्यांना पण आपण थोडासा त्यांचा इंटरव्ह्यू घेऊच. आता आपण बघितला बाहेरचा हा ओपन गोठा आहे, जवळपास 6 गुंठाचा आहे ना, 6 गुंठाचा हा ओपन गोठा आहे. आणि याच्यामध्ये सध्या अजून त्यांनी काही गाई मोकळ्या केलेल्या नाही आहे, पण 10-12 दिवसात गाई मोकळ्या करतील. 10 गायांचा हा गोठा. आणि नंतर मग पाणी पाऊस असला की इकडे बघा ही व्यवस्था केलेली आहे, एकदम अति सुंदर नियोजन. आणि त्यात हा गोठा, दिवसभर गाई मोकळ्या सोडायच्या, तिथून ह्या रस्त्याने इथं गाईमध्ये घ्यायच्या. प्रत्येक शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचं मार्गदर्शन नक्की घ्यायला पाहिजे आणि असे गोठे तयार करून शेतकऱ्यांनी कमीत कमी 50,000 रुपये महिना हा कमावला जाऊ शकतो. शेतकरी म्हणतात ना, शेतकरी हा राजा आहे, तर हा राजाच आहे बघा. तर नमस्कार दादा. नमस्कार. खूप तुम्ही मला माहिती बोलू शकणार नाही, पण तरी तुमचं मार्गदर्शन हे सर्व शेतकऱ्यासाठी खूप मौल्यवान ठरणार आहे. दादा, आपल्याला सुग्रास किती लागते हो महिन्याला? 30 बॅग. किती गाईसाठी? 10 गाईसाठी का? आणि तुमचं एका टायमाला दूध किती निघतं मग? 60 ते 65 लिटर हे शेतकरी आमचे बंधू दूध काढतात, 30 बॅग सुग्रास. आणि या ठिकाणी गोठ्याची माग बघू शकता, ऊस आणि गवत या ठिकाणी ठेवलं. त्यांनी 2 एकर पूर्ण वावर हे गाईसाठी गुंतवलेलं आहे. त्यात महोगुनीची झाडं पण सावलीसाठी. अतिशय उपक्रम आहे, खूप छान आहे. इंटरव्ह्यू घ्यायला आमचे बंधू अजून तयार नाही, पण ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेऊ त्यावेळेस त्यांना तयार करून त्याचा इंटरव्ह्यू घेऊ. आजच्यासाठी एवढंच. ठीक आहे, धन्यवाद.